नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का? ओळखलत का मला? या सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलाची मी कन्या. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झाले ना, तो काय साधा सुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायांना उंबरवटा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं काम बरं, आणि आपल्या घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. आणि या सर्वावर एकच उपाय, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात. आणि एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड, पण तुम्ही लोक होल हाऊस एज्युकेटेड, पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाहीत. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले ते घरी आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला माझा अभ्यास. बेक बे बेदुनी 4 बेत्रिक 6 काना मात्रा वेलांटी आकार उकार सार लिहाय शिकले, वाचाय शिकले, आणि बघता काव्य सुधारच लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही सर्व धर्म मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपटासारखं जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात ना तर नाम होईल. पण समाजात मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्ह्याकुळी सुरू होती. अहो, एखादी सर्वसामान्य माणूस जर शिक्षण घेतो तर यात कोणता धर्म बुडतो? इतका तकलादी असू शकतो का हा धर्म? अहो, धर्मासाठी माणूस आहे की माणसासाठी धर्म? अहो, शाळेत जात असताना शेत फेकलं मी सहन केलं, चिखल फेकलं मी सहन केलं, शिव्या दिल्या थुकल्या तरीही मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. आणि अचानक एक धटिंगड माझ्या समोर येतो आणि म्हणतो, ए टवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाळींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी आहोत. अशी घेतली आणि सन्नकन त्याच्या कानाखाली वाजवलं आणि सुनावलं की आज आलास तर थोबाड फुटले, पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवीन. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमी चांदण्याची बळी पडत आली आहे. एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिने सती जायचं. नवरा मेला त्या तिचा काय दोष असतो? यासाठीच आम्ही आवाज उचलला. इंग्रज सरकारांकडे मागणी सुद्धा केली आणि इंग्रजांनी सती प्रथा बंद केली. आणि एवढ्यातच आम्ही विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला दत्तक घेतलं, त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. आणि अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती आणि जाग्यावर लोक पटपट मरू लागली होती. तेव्हा मी यशवंताला सांगितलं की यशवंता, आता आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं. यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं. आम्ही त्या सर्व रुग्णांचा उपचार करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य असल्यामुळे तो कधी ना कधी मलाही होणार होता, म्हणजेच यशवंतालाही होणार होता. पण मुळीच आम्ही जगलो हे समाजासाठीच ना, पण यासाठीच काम करत असताना जर आम्हाला मरण पत्कारलं तर हे मरणा तुझं स्वागत आहे रे. बघता मी 18 शाळा सुरू केल्या.